आजपासून कोयनेचा विसर्ग 27,300 क्युसेक। शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचं पाणी पात्राकडे ओसरत असतानाच आज मंगळवारपासून कोयना धरणाच्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली। गेले 4 दिवस पावसानं पूर्ण उघडीप दिली आहे। तसेच कोयना धरण वगळता सर्वच धरणातून करण्यात येणारा विसर्ग पूर्णतः बंद आहे। त्यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा पंचगंगेचा पूर झपाट्याने ओसरतोय। दोन्ही नद्यांचं पाणी पात्राकडे ओसरत आहे। दरम्यान पाणी पात्राकडे ओसरत असतानाच कोयना धरणाच्या पाणी साठ्यात सतत वाढ होते। परिणामी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज मंगळवारी दुपारी 4 वाजल्यापासून कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 2 फुटावरून 3 फुटापर्यंत वर उचलण्यात आले। यातून 25,200 क्युसेक व धरण पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक असा एकूण 27,300 क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येतोय। विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शिरोळ तालुक्यात कृष्णेचं पाणी पात्राकडे ओसरत असलं तर नृसिंहवाडी दत्त मंदिराला अजूनही पुराचा विळखा कायम आहे। कोयनेतून आजपासून वाढवण्यात आलेल्या विसर्गामुळे तो आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे। शिवार न्यूज साठी अनिल जासूद।